या पूर्ण विषयामध्ये ज्यावेळेला आपण जमीन आणि जमिनीतला माफिया होता मधल्या काळामध्ये, तो अडचण करत होता. इंडस्ट्रीला बऱ्यापैकी अडचण होते. कायदा सुव्यवस्था हा पण एम-आय-डी-सीतला एक खूप मोठा प्रश्न आहे. मग तो चाकण असो किंवा इतर भागामध्ये सातत्यानं अगदी आक्रमकपणे समोर येतो. तर उद्योग मंत्री म्हणून तुम्ही अंतर्गत सुरक्षेसाठी किंवा उद्योजकांना एक सुरक्षा मिळावी म्हणून किंवा अगदी म्हणजे लेबर युनियनची पण खूप प्रॉब्लेम्स आहेत. तर त्या दृष्टीने काही पावलं आपण उचलतोय का? यामध्ये दोन गोष्टी आहेत. म्हणजे माझ्यापेक्षा आमचे सगळे सहकारी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सांगू शकतात. महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डर 2 गोष्टींमुळेच होते. एक प्रकल्पाला विरोध आणि नंतर ज्यांनी जमिनी दिलेल्या आहेत, त्यांना चांगल्या पद्धतीचा स्थानिक रोजगार मिळाला नाही, याच्यासाठी लॉ अँड ऑर्डर होते. आता ही लॉ अँड ऑर्डरची प्रथा जमीन घेताना आता कमी होत आली. पण स्थानिकांना रोजगार ह्याच्यामध्ये मी अनेक वेळा सांगितलं की माथाडी कायदा जो आहे तो अतिशय चांगला आहे. जे खरे माथाडी आहेत त्यांच्यासाठी तो कायदा लागू केला पाहिजे आणि इंडस्ट्रियलिस्टनी त्यांच्यावर अन्याय करू नये. परंतु अमाथाडी जे आहेत, माथाडी दाखवून जे इंडस्ट्रियलिस्टना त्रास देत आहेत, तर मी गावठी भाषेत सांगतो पोलिसांना की ह्यांना ठोकून काढा. आणि मुख्यमंत्र्यांची देखील हीच भूमिका आहे. पण मला उद्योजकांना देखील एक विनंती करायची आहे की आपण सहन कशाला करायचं. जर आपण चांगल्या पद्धतीनं इंडस्ट्री चालवतोय, प्रोडक्शन तयार करतोय, तर मला सांगा की आय टीमध्ये उद्या AI मध्ये ही लोक सांगायला लागले की आम्हाला रोजगार द्या, तर आपण कसं देऊ शकतो. त्याच्यामुळं काही प्रथा परंपरा उद्योजकांनी जे पाडलेल्या आहेत मंथली, म्हणजे अनेकांना कळलं असेल मी काय म्हणतोय ते, त्या जर उद्योजकांनी पण बंद केल्या आणि थेट पोलीस स्टेशनला तुम्ही गेलात तर विनात्रास सगळं होऊ शकतं.